तर जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रभर गाजलेली माझी लाडकी बहीण योजना आता सर्वत्र पसरलेली आहेत आणि सर्व महिलांना इथं लाभही मिळत आहेत. पण त्यात काही महिला अशा आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. ठीक आहे. तर त्या महिलांना आता इथे काय करावं लागणार आहेत ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले आहेत त्यासुद्धा महिलांना आता तिसरा हप्ता कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार ते सुद्धा आता आपण इथं बघणार आहोत. तर मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो. आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर चला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे आणि ती ठरलेली सुद्धा आहे मित्रांनो. ठीक आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे. आता ते देणार आहेत की नाही, आतापर्यंत तर 2 हप्ते तर मिळालेले आहेत आणि पुढेही मिळतच राहतील की नाही ते तर आता येणाऱ्या वेळेमध्ये आपण बघणारच आहोत. ठीक आहे. या योजनेच्या आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अशा अनेकच महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर झालेली आहेत, परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात प्रत्यक्षमध्ये आहे, म्हणजे वाढ बघून त्या आहेत. ठीक आहे. आता अशामध्येच लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना 4500 रुपये 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. जमा करण्याची वेळ आता कोणती आहे आणि काय तारीख आहे ते तर आता मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. जाहीर करण्यात आलेले आहे त्या दिवशी महिलांच्या खात्यांमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. आता काही महिला अशा सुद्धा आहेत ज्यांची अर्ज मंजूर झालेले आहेत, जुलैमध्येच अर्ज मंजूर झालेले आहेत, पण त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही. तर त्या महिलांनी आता काय करायचं आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना 2 टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. परंतु अशा महिलांनी काय करायचं आहे, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळालेला नाही आणि या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक केलेले नव्हते, त्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नाही. ठीक आहे. त्यासाठी आता महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करणे हे अनिवार्य आहे. जर महिला आपले बँक खाते आधार लिंक करणार नाहीत तर त्यांना या योजनेचा तिसरा हप्ताही पण मिळणार नाही, असे सरकारने मित्रांनो स्पष्ट केलेले आहे. तर तुम्ही लवकरात लवकर लिंक करावे. ठीक आहे. आता 4500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे. परंतु महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये प्राप्त झाले आहेत. अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्ता अंतर्गत त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिला सरकारकडून 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे 3ही हप्त्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 3ही महिन्याचे पैसे तुम्हाला इथं मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्यात. ठीक आहे. आता योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार आहे आणि कोणत्या तारखेला येणार आहे? ठीक आहे. राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्षमध्ये म्हणजे वाढ बघून आहेत. अनेक महिला आहेत ज्यांना योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता 28, 29 आणि 30 स्पष्ट करून सांगतो मित्रांनो, 28, 29 आणि 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये ते जमा होणार आहेत. तर आता 28, 29 आणि 30 या तारखेला महिलांना हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे, जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सरकारला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तर आता लवकरात लवकर तुम्ही तुमचे बँक खाते लिंक करून ठेवावे, जेणेकरून सरकारला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्यास तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.